गुड मॉर्निंग. आजची सुरुवात झाली आहे या जेवणापासून. म्हणजे मोहरी, जिरं, कढीपत्ता, कांदा, लसूण याला मस्तपैकी परतून घ्यायचं. कांदा टाकायचा, थोडासा हिंग टाकायचा, धने पावडर, एव्हरेस्टचा हा बिर्याणी मसाला आहे तो टाकायचा, थोडीशी हळद आणि याला परतून घेतल्यानंतर मोड आलेली वाटाणे टाकले आहेत मी याच्यामध्ये, कारण की माझ्याजवळ कालचे हे उरलेले होते. आणि त्याच्यानंतर भात आणि डाळ त्याच्यामध्ये टाकून मीठ टाकलं, त्याला थोडा वेळ परतून घेतलं आहे. त्यानंतर जितका अंदाज आहे त्याच्या हिशोबाने पाणी टाकायचं आपण आणि मस्त कुकरच्या 2 शिट्ट्या घ्यायचा. तुमचा यम्मी आणि टेस्टी भात रेडी होईल. तो मीनवाईल मी माझी आंघोळसुद्धा राहिलेली, म्हणजे एकीकडे हे झालं तसं मी पहिले आंघोळ करून घेतली जोपर्यंत कुकर थंड होतं तोपर्यंत. आणि बघा हा किती छान आणि मोकळा भात झाला आहे. म्हणजे कधी कधी ना कडधान्याचा भात पण टेस्टी लागतो. आणि मला माझ्या फोनची जरा जास्तीच भीती वाटायला लागली. मला असं वाटतं कधीही मला धोका देऊ शकतं. मीनवाईल हे मागचं जे आहे ना, म्हणजे ते असं मध्ये मध्ये पडतं ना, त्याच्यामुळे मी विचार करतो याला काहीतरी करावं. आणि माझी ड्रॉइंग इतकी खराब आहे ना का माझ्याकडून या गोष्टी होऊ शकत नाही. तरी शॉक, हा खूप शॉक का काहीतरी करूया. म्हणून मी बोलली चला आपण ह्या पेंटला मस्तपैकी बुडून घेऊ. आणि पिंक कलर तर होता त्या याच्यामध्ये वॉटर कलरमध्ये, म्हणून त्याच्यामध्ये पाणी मिक्स करून मी ट्राय करत होती. ते काही वर्क झालं नाही. बोलले चला नाव काढून. नंतर बोलला अंजू हे आपलं स्वतःचं घर नाही, रेंटेड हाऊस आहे. म्हणून असं सगळे कारनामे करणे अगदीच चुकीचं वाटलं मला. म्हणून त्याला खोडण्याचा प्रयत्न केला, नाही झालं. मग शेवट मी कलरनेच त्याला तिथे एक लेबल केल्यासारखं झालं. नंतर मला टिकटॉक भेटलेले, मग टिकटॉकच्या बरोबर थोडा वेळ टाईमपास केला. फ्लिप करण्याचा प्रयत्न केला पण ते सुद्धा होत नव्हतं आणि नाही पकडता येत होतं. त्यानंतर मी गेली होती मावत्यांच्या घरी. त्यांच्या इथे आज वर्षाचा घास होता, म्हणजे तिच्या आजोबांचा. मग तिथे आपण दर्शन घेतलं आणि त्यानंतर मॅजिकल वर्ड्स बोल, फटाफट बोल. चल मॅजिकल वर्ड्स. सॉरी, थँक्यू, प्लीज, एक्सक्यूज मी. ही मुलगी कधी शिकल देव जाणं. आम्ही अराउंड 1 तास झाला यस टाईमपास करत होतो, पण तिच्याकडून काही झालं नाही. मला पुरणपोळी दिली होती मावशीने, ती घेऊन मी घरी आली. भेटूया उद्याच्या ब्लॉगला.